नमस्कार भक्तांनो, जय जय स्वामी समर्थ। एक वेळ एक गावात एक गरीब शेतकरी राहत होता। त्याचे नाव रामू। तो फार कष्टकरी होता, पण त्याच्या आयुष्यात नेहमीच संकट येत होती। घराची परिस्थिती बिकट होती आणि त्याच्या मनात खूप चिंता होती। एक दिवशी त्याला कोणीतरी सांगितलं, अक्कलकोटेच्या स्वामी समर्थ महाराजांकडे जा, ते तुझं सर्व दुःख दूर करील। तेव्हा रामू अक्कलकोटला निघाला आणि तो स्वामी समर्थ महाराजांसमोर गेला। तेव्हा स्वामी समर्थ महाराज अगदी शांतपणानं बसले होते। त्याच्या डोळ्यात अनंत करुणा आणि प्रेम होतं। स्वामींनी हळूच विचारलं, काय रे रामू, एवढं चिंतात का आहे? रामू म्हटला, महाराज, माझं आयुष्य संकटाने वाढले। किती कष्ट करतो पण काही असाध्य होत नाही। तेव्हा स्वामी समर्थ महाराज हसले आणि म्हटले, रे रामू, संकट ही तात्पुरती आहेत। संकट ही तात्पुरती आहेत। भक्ती आणि श्रद्धा हीच खरी ताकद आहे। जसं शेतकरी बियाण पेरतो आणि पावसाची वाट पाहतो, तसंच भक्तानं श्रद्धेच्या बियाण पेरून स्वामी समर्थ महाराजावर विश्वास ठेवा। बाकी मी पाहतो। तेवढं स्वामींनी त्याला उभे केलं आणि आशीर्वाद दिलं, जा तुझ्या घरी, सुख आणि समाधान आणि सगळं बरोबर होईल। तेव्हा रामू गावाला परतला। हळूहळू त्याच्या शेतात पीक चांगली येऊ लागली आणि त्याच्या घराची परिस्थिती सुधारली। तेव्हा रामूला समजलं, स्वामी समर्थ महाराजावर पूर्ण विश्वास ठेवला की जीवनात काही अशक्य नाही। म्हणून भक्तांनो, संकट कितीही मोठा असू दे, पण घाबरू नका। फक्त श्रद्धा, सबुरी आणि सतत नामस्मरण करा। जय जय स्वामी समर्थ। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि आपला हा चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। धन्यवाद।